पद्धतीने एकदा जर तुम्ही हा मसाले भात ट्राय कराल ना, तर बाकीच्या सगळ्या पद्धती विसरून जाणार आहात. आज मी तुम्हाला अशी एक सिक्रेट टिप सांगणार आहे, सिक्रेट पद्धत सांगणार आहे, ज्यामुळे मसाले भाताची चवच बदलते. नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये. हा मसाले भात बनवायला अतिशय सोपा आहे आणि अगदी घरातल्या कमीत कमी साहित्यांमध्ये तयारही होतो. सगळ्यात आधी घ्यायचा आहे तो तांदूळ. तांदूळ स्वच्छ धुवून ठेवायचा, म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत तांदूळ छानपैकी भिजतो. इथे मी ग्लासाने तांदूळ मोजून घेते, कारण नंतर पाणी आपल्याला मोजून घालायचं आहे. इथे मी 1.5 ग्लास मोठा जो बासमती तांदूळ असतो तो घेतलाय. बासमती तांदूळ, नफीस तांदूळ, कोणताही लॉंग ग्रेन तांदूळ तुम्ही घेऊ शकता. आता तांदूळ एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. चोळून चोळून धुवा, छान त्याची डस्ट पूर्ण निघली पाहिजे इतपत त्याला हाताने छान चोळून घ्यायचा. चला, तर सगळं पाणी यातलं काढून घेतलंय. हा तांदूळ आता भिजायला बाजूला ठेवूयात. छानपैकी एक 10-15 मिनिटात भिजतो आपली, तोपर्यंत बाकीची सगळी तयारी होणार आहे. आता यासाठी असणार आहे हे स्पेशल वाटण, जे अतिशय स्पेशल आहे. यामुळे आपल्या भाताला चव छान येणार आहे. यासाठी पुदिना, कोथिंबीर, आलं, लसूण, बडीशोप, लवंगा, काळी मिरी, जिरे, दालचिनी, धने, वेलची आणि हिरवी मिरची, या सगळ्याचं आपण छानसं वाटण तयार करून घेणार आहोत. वाटण करताना आपण बऱ्याच वेळेला मसाले भातासाठी वाटण करत असताना आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिन्याचं करतो. परंतु यामध्ये हा खडा मसाला घातला, या खड्या मसाल्याचा टच दिला की भाताची चव खूप जास्त वाढते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आवर्जून घाला. बरं, यामध्ये आपण बडीशोपही घेतली आहे, वेलची घेतली आहे. या सगळ्या फ्लेवरफुल गोष्टींमुळे भाताला खूप छान चव येणार आहे. त्यामुळे एकही मसाला यातला स्किप करू नका. आता सुरुवातीला सगळे खडे मसाले छान असे बारीक करून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आलं, लसूण, पुदिना, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायची आहे. या भातामध्ये आपण लाल तिखट अजिबातही घालणार नाही आहोत. त्यामुळे जो काही तिखटपणा असणार आहे तो बिर्याणी मसाल्याचा आणि हिरवी मिरचीचा असणार आहे. त्यामुळे भात तुम्हाला किती तिखट हवाय, किती झणझणीत हवाय, त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता. त्याबरोबर आपण खडे मसालेही घातले, त्याचा सुद्धा थोडासा स्पाइस यामध्ये असणारच आहे. त्यामुळे मिरची तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे मी साधारण 5 मिरच्या घेतल्यात. तसं पाणी घालून सगळ्या गोष्टी छान अशा वाटून घेतल्यात. अतिशय सुंदर अशी पेस्ट तयार झाली आहे. आता वळूयात आपल्या भाताच्या फोडणीकडे. यासाठी कुकर गरम करून कुकरमध्ये 4 चमचे तूप घालायचं. हा भात आवर्जून तुपाच्या फोडणीमध्ये करा, खूप टेस्टी होतो. किंवा निम्म तूप आणि निम्म तेल असंही करू शकता. चला, आता तुपामध्ये सगळे खडे मसाले घालायचे. खडे मसाल्यांची खमंग अशी फोडणी द्यायची आणि त्यावरती पातळ चिरलेला कांदा घालायचा. एक मीडियम आकाराचा कांदा घेतलाय. थोडंसं मीठ घालून कांदा छानपैकी शिजवून घेते. खडे मसाल्यांमध्ये लवंग, मिरी, दालचिनी, शहाजिरे, चक्री फूल, तमालपत्र, मोठी वेलची आणि छोटी वेलची घेतले. हे बेसिक फक्त खडे मसाले आपण फोडणीमध्ये घालून घेतलेत. चला, आता कांदा छान परतला गेला की यामध्ये घालायचा आहे तो टोमॅटो. टोमॅटो सुद्धा छान असा परतवून घ्यायचा. बरं, खडे मसाले आपण 2 वेळा घालतोय, त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की खूप जास्त तिखट होईल का भात किंवा ओव्हरपॉवर होईल का मसाल्यांचा, तर तसं नाही होणार. कारण आपण आपल्या वाटणामध्ये खडे मसाले घेताना अगदी कमी प्रमाणामध्ये घेतलेत. म्हणजे फक्त 3 ते 4 लवंगा, 4 ते 5 काळी मिऱ्या अशा प्रमाणामध्ये घेतलेत. मसाले घालताना सुद्धा तुम्ही किती प्रमाणामध्ये घालताय ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मसाले घालताना अगदी कमी प्रमाणामध्ये घातले ना, त्याची टेस्टही छान येते आणि त्यात तिखटपणाही खूप जास्त भाजीला, भाताला जाणवत नाही. चला, आता टोमॅटोवरती सगळे व्हेजिटेबल घालून घेतलेत, म्हणजे फरसबी, गाजर आणि मटार. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या ऍड करू शकता किंवा स्किप करू शकता. भाज्या छान अशा परतवून घ्यायच्या. किमान 2 ते 3 मिनिटं तरी भाज्या छान परतल्या गेल्या पाहिजेत. आता मध्ये थोडीशी जागा करायची, भाज्या बाजूला सारायच्या. 2 चमचे तेल घालायचं आणि तेलावरती हे वाटण घालायचं. तेलावरती अशा पद्धतीने हे वाटण घातलं ना की वाटण छान परतलं जातं. कारण तेल बऱ्यापैकी भाज्यांनी शोषून घेतले, भाज्यांना परतताना निघून गेले तूप आपलं अगोदर घातलेलं. त्यामुळे आवर्जून नंतर 2 चमचे तेलामध्ये हे केलेलं वाटण मी परतवून घेते. आता वाटण परतवत असताना भाज्यांबरोबर ते अगदी छान खमंग असं परतवून घ्यायचं. कारण जेवढं ते भाज्यांबरोबर छान परतलं जाणार आहे, तेवढं त्या वाटणाची चव छान वाढणार आहे. कोणताही मसाले भात बनवत असताना तुम्ही जेवढा मसाला त्याचा छान भाजून घ्याल, तांदूळ नंतर छान जेवढे भाजून घ्याल ना, तेवढा तो जास्त फ्लेवरफुल होतो. चला, आता भाज्या, वाटण छान परतले गेले. यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि मोठे 2.5 चमचे बिर्याणी मसाला घालून घेतलाय. 1 चमचा कसुरी मेथी घालून घेतली. अगोदर सांगितल्याप्रमाणे यामध्ये आपण लाल तिखट घालणार नाही आहोत. त्यामुळे जो काही तिखटपणा असणार आहे तो संपूर्णपणे बिर्याणी मसाल्याचा आणि आपला गरम मसाला अगदी थोड्या प्रमाणात घातलाय आणि हिरव्या मिरचीचा असणार आहे. त्यामुळे बिर्याणी मसाला थोडा जास्त क्वांटिटीमध्ये घाला. चला, ड्राय मसाले हे परतून झाले. आता यामध्ये घालायचं आहे ते दही. साधारण एक 5 ते 6 चमचे दही घालायचं. दही खूप जास्त आंबट घेऊ नका. इथे माझं घरातलं दही आहे, अगदीच कमी आंबट आहे. दही सुद्धा मसाल्यामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपला हा भिजवून ठेवलेला तांदूळ घालायचा. ही सगळी प्रोसेस होईपर्यंत ना एक 10 ते 12 मिनिटं जातात आणि तोपर्यंत तांदूळ छान असा भिजला जातो. तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा 1 तास आधी भिजवून ठेवला तरीही चालेल. तांदूळ जेवढा छान भिजेल ना, तेवढा तो असं लांबसडक शिजतो. चला, आता तांदूळही या वाटणाबरोबर, या मसाल्याबरोबर छान असं परतवून घ्यायचं आहे.
तांदूळ या मसाल्यामध्ये परतवत असताना ना अगदी हलक्या हाताने परतवत राहायचं, जेणेकरून तांदूळ तुटणार नाही आणि तो व्यवस्थित असा परतलाही जाईल. जोपर्यंत सगळं पाणी यातलं मॉइश्चर संपूर्णपणे आटत नाहीये, जे काही मसाल्यामध्ये होतं ते, तोपर्यंत तांदूळ छान परतवून घ्यायचा. तुम्ही बघू शकताय तांदूळ किती सुंदर असा परतला गेलाय. जेवढा तांदूळ परतला जाईल तेवढा त्याच्या प्रत्येक दाण्यामध्ये तो मसाल्याचा फ्लेवर एकजीव होतो. आता यामध्ये घालायचं आहे ते गरम पाणी. अर्थात भातामध्ये कधीही मसाले भात बनवत असताना थंड पाणी घालायचं नाही, गरम पाणीच घालायचं. आणि 1.5 ग्लास तांदळासाठी मी इथे 3 ग्लास पाणी घालून घेतले. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या काढायच्या. आता तुमचा कुकर कसा आहे त्यावर डिपेंड आहे. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये भात अतिशय सुंदर असा शिजतो. भात शिजेपर्यंत भाताबरोबर खायला मी पटकन कढीही बनवून घेतली, कारण या भाताबरोबर कढी खायला अफलातून अशी लागते. सकाळीच घरी ताक बनवलं होतं, तूप काढलं होतं, त्यामुळे ताक शिल्लक होतं. ताकामध्ये लगेच 3 ते 4 चमचे बेसन पीठ घालून घेतले. बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचं. आता 1-2 चमचे गूळ घेतलाय. गूळ थोडासा खिसून घ्या किंवा थोडासा कुटून घ्या आणि त्यामध्ये पाणी घालायचं आणि गूळ छानपैकी पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं. आपण बऱ्याच वेळेला कढी बनवताना गुळाचा खडा किंवा किसलेला गूळ कढीमध्ये घालतो. तसं घालण्याऐवजी अशा पद्धतीने गुळाचं पाणी करून घाला. ते लवकर एकजीव होतं कढीमध्ये आणि चवही छान येते. त्याचबरोबर हिरवी मिरची, आलं आणि लसूण याचं वाटण बनवून घेते, जे की आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. चला आता घेऊयात कढीची फोडणी करायला. यासाठी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम केले आणि यामध्ये जिरी, लवंग, मिरी आणि दालचिनी याची फोडणी घातली आहे. त्यावरती हिरवी मिरची, आलं लसणाचं वाटण घातले. तुम्ही जर कधी कढीमध्ये अशा पद्धतीने खडे मसाल्यांची फोडणी घालत नसाल ना, तर एकदा नक्की घालून बघा, कारण खडे मसाल्यांच्या फोडणीमुळे आपल्या कढीला इतका सुंदर फ्लेवर, इतकी सुंदर टेस्ट येते की काही विचारायलाच नको. चला आता आलं लसूण छान परतलं गेलं की पाव चमचा हळद घालायची. हळदही या वाटणामध्ये छान परतवून घ्यायची आणि त्यानंतर घालायचं आहे आपलं ताकाचं मिश्रण. ताक आणि बेसन पीठ एकत्र करून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. बेसन पीठ शिजायचं आहे, त्यामुळे कढी आपली थोडीशी दाटसर होणार आहे. त्यानुसार अगोदरच पाणी थोडंसं तुम्ही घालून घ्या. त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि कढीपत्त्याच्या 1-2 ते 3 काड्या घालायच्या. कढीपत्ता अख्खाच असं काड्यांसहित घालायचा, फक्त तो अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा. जसजसा हा कढीपत्ता शिजेल, ह्या काड्या शिजतील, तसतसा त्याचा फ्लेवर कढीमध्ये एकजीव होत जाणार आहे. चला तर यामध्ये हे गुळाचं पाणीही घालून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी कढी मिक्स करून घ्यायची. यामध्ये आपण अजून मीठ घातलं नाहीये. मीठ आपण कढीमध्ये सगळ्यात शेवटी घालायचंय. जोपर्यंत कढीला छान मोहर येत नाही तोपर्यंत मीठ घालू नका, कारण कढी फुटण्याचे चान्सेस असतात. चला तर कढी हलकीशी शिजायला लागली आहे, मोहर यायला सुरुवात होणार आहे. त्याआधी मी मीठ घालून घेतलंय. चवीप्रमाणे मीठ घालायचं. मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. कढीला उकळी येऊ द्यायची नाही, फक्त कढी छान मोहरून घ्यायची. या पद्धतीने जर तुम्ही कधी कढी बनवत नसाल ना, तर एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला हे खूप जास्त आवडणार आहे. बघू शकता किती सुंदर अशी कढी आपली मोहरली गेली आहे. आता कढी काढून घेऊयात आणि भातही आपला बघूयात कसं काय शिजलंय ते. 2 शिट्ट्या झाल्यात. 2 शिट्ट्यांमध्ये भात परफेक्ट असा शिजलाय. तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी कुकर लगेच गरम असतानाच उघडलाय, परंतु तुम्ही घरी बनवत असताना 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर अजिबातही लगेच उघडायचं नाही. तो थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर उघडायचा, म्हणजे प्रत्येक तांदूळ छान सेट होतो आणि अगदी मोकळा सुटसुटीत असा हा आपला मसाले भात तयार होतो. चला आता आपण हा मसाले भात सर्व करायला घेऊयात. तांदूळ अगदी परफेक्ट असा शिजला गेलाय. गरमागरम कढी आणि त्याबरोबर हिरव्या वाटणातला हा गरमागरम असा मसाले भात, बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं हे कॉम्बिनेशन तयार झाले. चला तुम्ही सुद्धा हा स्पेशल मसाला घालून, स्पेशल वाटण घालून केलेला मसाले भात नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडणार आहे. कशा वाटल्या आजच्या या दोन्ही रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबातही विसरू नका. हे स्पेशल वाटून केलेला हा मसाले भात, तसेच माझ्या हटके पद्धतीने बनवलेली ही कढी, हे दोन्ही रेसिपी कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशा सुपर टेस्टी रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली दिलेल्या बेल आयकॉनला हे क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणाऱ्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. आणि हो, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हे आपल्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता, कारण तिथेही दररोज नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग आणि टेस्टी रेसिपींसोबत. धन्यवाद.